माणुसकी तिथेच संपते जिथे कोणाच्या तरी गरजेचा तमाशा बनवला जातो. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्यावर टीका करणाऱ्यांना बोलू द्या, नाहीतर तुमचा फुकटचा प्रचार बंद होईल. तुम्ही लोकांसाठी किती करता याकडे ते लोक पाहत नाहीत, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय केले नाही हेच फक्त ते पाहतात. आयुष्यात जिथे पर्याय म्हणून कोणीच नसतं, तिथं उत्तर म्हणून स्वतः उभं राहायचं असतं. जर तुम्ही पत्नी म्हणून एखाद्या नोकरदार स्त्रीची निवड करत असाल, तर तुम्हाला हे मान्य करावेच लागेल की ती पूर्णपणे आणि पूर्ण वेळ घर सांभाळू शकत नाही. जर तुम्ही तुमची काळजी घेणारी आणि पूर्णपणे घर सांभाळणारी गृहिणी म्हणून एखाद्या स्त्रीची निवड करत असाल, तर तुम्हाला हे स्वीकारावं लागेल की ती पैसे कमावून आणू शकत नाही. जर तुम्ही पत्नी म्हणून एखाद्या आज्ञाधारक स्त्रीची निवड करत असाल, तर तुम्हाला हे मान्य करावंच लागेल की ती तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही पत्नी म्हणून एखाद्या कणखर अथवा धाडसी स्त्रीसोबत राहणे निवडत असाल, तर तुम्ही हे स्वीकारलंच पाहिजे की ती खंबीर, कठोर आहे आणि तिला तिचे स्वतःचे विचार आहेत. जर तुम्ही एखाद्या सुंदर स्त्रीची निवड करत असाल, तर तुम्हाला तिचे सुंदर दिसण्यासाठीचे खर्चसुद्धा मान्यच करावे लागतील. कोणतीही स्त्री परिपूर्ण नसते. प्रत्येक स्त्रीची स्वतःची एक चांगली गोष्ट असते, जी ती कोण आहे हे ठरवते आणि तिला अद्वितीय बनवते. सुखाच्या आकाशात उडण्याअगोदर दुःखाच्या धावपट्टीवर सहनशीलतेची सीमा गाठावी लागेल. त्याच्याशिवाय सहज आनंदाची भरारी तुम्ही घेऊच शकत नाही. अनुभवाच्या गोष्टी काय सांगू? मी जिवंत मृतदेह पाहिले. कधी काय, जेव्हा जीवनसाथी म्हणजेच आपला लाईफ पार्टनर मुलींच्या वा मुलांच्या म्हणजेच आपल्या आवडीचा नसतो, तेव्हा ती व्यक्ती जिवंतपणीच मेलेली असते. गर्दीत राहून माणसांच्या खेळ सुरू होतो एकाकीपणाचा. गलका असला सभोवताली तरी एक कप्पा असतो रिकामा मनाचा. जगणं साधं असलं तरी चालेल, पण वागणं इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे. यशस्वी माणूस कधीच जन्माला येत नाही, तर तो घडत असतो. जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही, आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही. संपत्तीने मोठे होण्यापेक्षा मनाने मोठे व्हा. प्रश्न तेव्हाच जन्म घेतो जेव्हा त्याचं उत्तर आधीच कुठंतरी जन्माला आलेलं असतं. स्वतःची काळजी घ्या. तुम्ही पण कोणासाठी तरी ऑक्सिजन आहात. जगाची नजर तुमच्याविषयी कधीच स्थिर नसेल, त्यामुळे स्वतःच्या नजरेत मोठे व्हा. चुकीच्या थाटात कधीच राहू नका, कारण वेळ कधी कानफटात देईल हे सांगताच येत नाही. कष्ट केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहीत, म्हणून कष्ट करा, तुमची स्वप्न पूर्ण होतील. मायेनं विणलेलं प्रत्येक नातं घट्ट होत असतं, ते कधीच उसवलं जात नाही. स्वप्नांच्या पडद्यापलीकडे जाऊन बघितलं की यश दिसतं, आणि स्वप्नांवर पडदा लावला की अपयशाची सावली दिसते. समोरच्याचं दुःख ओळखायला शिका, आणि जमलं तर मदत पण करा. त्याच्या डोळ्यातला आनंद पाहून निश्चितच तुम्हाला समाधान मिळेल. कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा, कुणाचं दुःख पाहून निदान ते आपल्या वाट्याला तरी नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजेच सुखी जीवन.
उपवास करून जर माणसांच्या इच्छा पूर्ण होत असत्या तर आज उपाशीपोटी झोपलेले गरीब सर्वात श्रीमंत असते. नेहमी अशाच लोकांवर विश्वास ठेवावा ज्यांना तुम्ही न सांगताही तुमच्या भावना कळतात. चप्पल आणि अक्कल योग्य ठिकाणीच काढलेली बरी. परिस्थितीची जाणीव असली की सहनशक्ती आपोआप जन्म घेते. गंमत ही अनेक रंगांची असते, म्हणून शब्दात असे रंग भरा की आपल्यामुळे कुणाच्या चेहऱ्यावरची रंगत जायला नाही पाहिजे. एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलं बोलतात. कदर करा तुमच्या बायकोची, जी एक साडी पसंत करायला पूर्ण दुकान पालथं करते. तिनं तुम्हाला पसंत केलेलं आहे. कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. सुख मिळालं तर उपभोगायचं, मिरवायचं नाही, आणि दुःख झालं तर पचवायचं, गिरवायचं नाही. आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवांसारखीच असतात. काही फांदीसारखी असतात, जास्त जोर दिला की तुटणारी. काही पानांसारखी असतात, अर्ध्यावर साथ सोडणारी. काही काट्यासारखी असतात, सोबत असून टोचत राहणारी. आणि काही मुळांसारखी असतात, न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. आभाळभर नसलं तरी ओंजळभर का होईना स्वतःचं अस्तित्व असावं. पैसे ठेवायचेच असतील तर बँक ऑफ वाईफमध्ये ठेवा, म्हणजेच बायकोजवळ ठेवा. परतावा थोडा कमी मिळेल, परंतु अडचणीच्या वेळेस लोन नक्कीच मिळेल. आजकाल लोक नातं संपवण्यासाठी एक ऑप्शन जास्त यूज करत आहेत, आणि तो ऑप्शन म्हणजे ब्लॉक करणे. नियती फक्त माणसाला जन्म देते, पण माणुसकी ही माणसाला स्वतः निर्माण करावी लागते. सुखाची झोप लागण्यासाठी सुद्धा जगणं प्रामाणिक आणि कष्टाचं असावं लागतं. आजच्या या आनंदाच्या क्षणी उद्याचं स्वप्न आणि समाधान कायम राहील, पण उद्याच्या चिंतेमध्ये आजचा आनंद गमावू नका. आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात. आनंद त्यांना मिळतो जे दुसऱ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात. कधीकधी काही क्षण आठवण करून देतात की तुटलेल्या काचांचे तुकडे गोळा करण्यात आयुष्य गेलं आणि यातच प्रेम करायचं राहून गेलं. पैशांचा रुबाब नक्कीच करावा, पण तो स्वतःचे रूप आरशात बघण्याकरता करावा. तो रुबाब लोकांच्या समोर करायला गेलात की एखादा भिकारीसुद्धा पोत्याखालचे हजारो रुपये दाखवून तुमचा रुबाब उतरवू शकतो. एका उसाची किंमत 12 रुपये आहे. रस्त्यावर ट्रॅक्टरमधून जर कोणी ऊस घेतला तर शेतकरी हसून घ्या, त्यात काय एवढं असं म्हणतो, आणि मॉलमध्ये साधी कॅरी बॅगसुद्धा फुकटमध्ये मिळत नाही. कोणाचंही काम छोटं नसतं. चार्जर नसला तर मोबाईलचा काहीही उपयोग नाही. डॉक्टर एवढी नर्स पण महत्त्वाची असते. क्रिकेटर एवढाच खेळपट्टीची काळजी घेणाराही महत्त्वाचा असतो. आकार छोटा असो वा मोठा, वस्तू तितकीच महत्त्वाची असते. लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते. तोंडावर ओढून घ्यावी तर लगेच खाली पाय उघडे पडतात. पैसे कमवायला एवढा वेळ वाया घालवू नका की नंतर पैसे खर्च करायला वेळच मिळणार नाही. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर ते काम केलं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हेच जगण्याचं
खरं सूत्र आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे, पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहे. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्त्वाचं आहे.